चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी त्रिशला मानकर @पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करते। नागपूरमध्ये शिक्षण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। संच मान्यता प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे तब्बल 91 मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दर महिन्याला शाळांनी शिक्षकांची मंजूर संख्या, रिक्त पदे, शिक्षकांची पटसंख्या आणि इतर आवश्यक माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक आहे। मात्र वारंवार सूचना देऊनही अनेक शाळांकडून माहिती सादर करण्यात दिरंगाई झाली। प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारीत 1991 शाळा आहेत। त्यापैकी 191 शाळांनी माहिती वेळेत भरली नसल्याचे समोर आले आहे। याच पार्श्वभूमीवर 91 मुख्याध्यापकांवर थेट कारवाई करत नोटीस बजावण्यात आली आहे। सहकार्य न केल्यास संबंधितांची वेतनवाढ रोखली जाईल असा स्पष्ट इशाराही विभागाने दिला आहे। शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि शिस्त प्रस्थापित करण्यासाठी संच मान्यता प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। शिक्षकांची अचूक संख्या आणि रिक्त पदांची माहिती उपलब्ध नसल्यास शैक्षणिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो। आता संबंधित मुख्याध्यापकांकडून समाधानकारक स्पष्टीकरण येते का आणि पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बघत रहा @पोस्ट मराठी।